माझा लाडू रोज सकाळी 6 वाजताच उठून बसतो आणि त्याच्या आवाजाने बबड्या पण उठतो. मग दोघं काय अशी काही मस्ती घालत बसतात सकाळ सकाळ. माझ्या लाडूचा 3.5 महिन्याचा रोटाचा डोस द्यायचा राहिला होता. मग काय आवरून मी निघाले. आमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये त्याला डोस द्यायचा होता. मग बबड्याला घेऊन मी निघाले. ग्रामपंचायत मध्ये गेले तर मला खूप उशीर झालता. सगळेजण डोस देऊन निघून गेले होते. मग काय डोस घेऊन निघालो आम्ही घराकडे जाता माझा बबड्या काय शांत बसतो होय. शिरला दुकानात गेल्यानंतर ना म्हणला मला आईस्क्रीम पाहिजे. त्याला आधीच ताप आलाय, सर्दी झाली आणि त्यात म्हणतोय मला आईस्क्रीम पाहिजे. मग तिथं मला अशी काही जुगाडू आईस्क्रीम भेटली. मग तीच आईस्क्रीम उचलली त्याच्यासाठी. आमची जुगाडू आईस्क्रीम बघून बाबड्या तर जाम खुश झाला की मला आईस्क्रीम खायला भेटली म्हणून. बघा कसा खात चाललाय आईस्क्रीम. लाडू तर माझा जाता जाता झोपी गेला. घरी गेल्यानंतर लाडूला झोपून आम्ही काय जे खायला आणलं होतं ते घेतलं खायला सुरुवात. आमचं काय तोंड कधी गप्प बसतंय वय. आणि ते पण खाऊन पोट भरलं नाही म्हणून गुलाबजाम खायला सुरुवात केली. त्यानंतर दुपारी माझं एक पार्सल आलं होतं. पार्सल बबड्याला लय घाई खोलायची. माझ्यापेक्षा जास्त त्याचीच घाई असते. काय आणलंय मम्मीने काय नाही ते बघायची. मी फ्लिपकार्ट वरून प्लास्टिकच्या बरण्या मागवल्या होत्या. ह्या बरण्या मला 140 रुपयाच्या 12 मिळाल्या होत्या. एवढी क्वालिटी छान नाहीये पण प्राइस नुसार छान आहे. आणि हे बघा माझ्या तर पोरांना किती पण खेळणी दिली तरी कमीच पडतात. बरण्यांसोबत खेळत बसलेत. आणि हा बघा ही माझ्या लाडूची गाडी कशी चालली पुढं. मग काय दिवसभर खाऊन पोट नाही भरलं म्हणून लागले संध्याकाळी भाकरी बनवायला. मी ना किती पण चांगली भाकरी बनवायचा प्रयत्न करू देत, मला भाकरी कधी जमतच नाही नीट बनवायला. माझी भाकरी जास्त करून कधी फुगतच नाही. तुम्ही सांगा काही टिप्स असतील भाकरी बनवण्यासाठी तर मला. बरण्या घेतल्या तर मग त्याचं उद्घाटन नको वेळ करायला. मग लागले संध्याकाळी उद्घाटन करायला बरण्यांचं. माझ्या किचनवर जी छोटी मांडणी आहे ना त्या मांडणीमध्येच खरं बरण्या ठेवण्यासाठी मला बरण्या पाहिजे होत्या. पण काय एवढ्या स्वस्तात भेटल्या मला 12 बरण्या म्हणून घेतल्या सगळ्या. मग साखर आणि चहापत्ती मी तिथं ठेवली आहे. ते साखर आणि चहापत्तीचा डबा घेतला बदलून. बघा कसं दिसत आहे. चला तर मग बाय.